तर विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न 4 काय आहे बघा. पुढे त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिल्या आहेत, त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया बाजूंची लांबी. जर उदाहरणामध्ये तिन्ही बाजू सारख्या असतील तर तो त्रिकोण हा समभुज त्रिकोण, दोन सारख्या असतील तर समद्विभुज आणि एकही सारखी नसेल तर विषमभुज. चला, जे काही पहिलं गणित आहे ह्यामध्ये जी काही पहिली बाजू आहे ती किती आहे 3 सेमी, दुसरी आहे 4 सेमी आणि जी काही तिसरी बाजू आहे ती किती आहे रे 5 सेमी. म्हणून ह्या त्रिकोणामध्ये एकही बाजू समान नाही, म्हणून हा काय आहे रे विषमभुज त्रिकोण आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. एकही बाजू समान नाही, म्हणून हा विषमभुज त्रिकोण आहे. त्यानंतर ना प्रश्न दुसऱ्यामध्ये आपल्याला काय दिसतं रे 3.4 सेमी ही एक बाजू, दुसरी बाजू 3.4 सेमी आणि तिसरी बाजू ही 5 सेमी. ह्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसून येते बघा रे की दोन बाजू इथे समान आहेत. कोणती आहे रे, एक आहे 3.4 सेमी, दुसरी आहे 3.4 सेमी. म्हणजेच दोन बाजू काय आहेत रे, दोन बाजू समान लांबीच्या आहेत. म्हणून हा समद्विभुज त्रिकोण आहे. त्यानंतर प्रश्न 3 काय दिलाय बघा. इथे आहे 4.3 सेमी. काय आहे बघा इथे 4.3 सेमी. त्यानंतर दुसरी बाजू काय आहे बघा 4.3 सेमी आणि तिसरी बाजू आहे 4.3 सेमी. आता ह्या उदाहरणामध्ये काय आहे रे, तिन्ही बाजू कशा आहेत रे, समान आहेत. काय आहे बघा, तीनही बाजू समान आहेत. म्हणून हा समभुज त्रिकोण आहे. त्यानंतर प्रश्न 4 काय आहे बघा. एक बाजू आहे त्रिकोणाची 3.7 सेमी, दुसरी बाजू आहे 3.4 सेमी आणि जी तिसरी बाजू आहे ती किती आहे रे 4 सेमी. ह्या बाजूंवरून आपल्याला काय लक्षात येतं, तिन्ही बाजू काय आहेत रे वेगवेगळे आहेत, म्हणजे एकही बाजू त्यामध्ये समान नाही. म्हणून हा काय आहे रे विषमभुज त्रिकोण आहे. एकही बाजू समान नाही, म्हणून हा विषमभुज त्रिकोण आहे. त्रिकोण आहे. त्यानंतर आहे प्रश्न 5 काय आहे बघा. त्रिकोण काढण्यासाठी पुढे काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत. या लांबींच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील की नाही ते ठरवा आणि जर काढता येत असेल तर कारण लिहा. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता हा जो काही प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला, जो काही 5व्या प्रश्नामधील जे काही प्रश्न पहिला आहे तो काय आहे बघा. 17 त्रिकोणाची पहिली बाजू आहे 17 सेमी, दुसरी आहे 7 सेमी तर तिसरी आहे 8 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय माहीत आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असावी लागते रे, जास्त असावी लागते, तरच आपल्याला काय करता येतो रे, त्रिकोण काढता येतो.
तर बघा ह्या जे काही तीनही बाजूंच्या लांबी दिल्यात त्यामध्ये जी काही सर्वात मोठी आहे ती काय आहे रे 17 सेमी. काय आहे बघा 17 सेमी ही सर्वात मोठी बाजूंची लांबी आहे. मग इतर दोन बाजूंची लांबींची जर मी बेरीज केली तर ती किती येईल रे, तर ते येईल बघा 7 अधिक 8. 7 अधिक 8 बरोबर काय आली रे 15 सेमी. काय आहे बघा 15 सेमी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय कळालं, एक जी काही बाजू आहे ती किती आहे 17 सेमी आणि इतर दोन बाजूंची जी काही बेरीज आहे ती किती आहे रे 15 सेमी. म्हणजे काय आहे ती 17 सेंटीमीटरपेक्षा कशी आहे रे कमी आहे. म्हणून त्रिकोणाच्या बाजूच्या गुणधर्मानुसार हा त्रिकोण काढता येणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा कशी आहे रे कमी आहे. म्हणून त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार या मापाचा त्रिकोण काढता येणार नाही. त्यानंतरनं प्रश्न दुसरा काय दिला आहे बघा 7 सेमी 24 सेमी आणि 25 सेमी. ह्यामध्ये सर्वात मोठी बाजू काय आहे रे 25 सेमी. काय आहे 25 सेमी. मग आपण काय करूया, इतर ज्या काही दोन बाजू आहेत त्यांची काय करूया बेरीज करूया. काय आहे बघा 7 सेमी अधिक 24 सेमी ह्यांची जर मी बेरीज केली तर ती किती आहे रे 31 सेमी. काय आहे 31 सेमी. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म तो काय आहे रे दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी असते रे नेहमी मोठी असते. म्हणून त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार बघा इथे काय आली दोन बाजूंची लांबींची बेरीज 31 आणि जी काही तिसरी बाजू आहे ती किती आहे 25 सेमी. काय आहे 25 सेमी. 31 सेमी ही काय आहे रे 25 सेमीपेक्षा मोठी आहे. म्हणूनच त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार या मापाचा त्रिकोण काढता येतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर प्रश्न तिसरा काय विचारला आहे बघा. प्रश्न तिसऱ्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा, पहिली बाजू दिली 9 सेमी, दुसरी दिली 6 सेमी आणि तिसरी किती आहे रे 16 सेमी. म्हणजे सर्वात मोठी बाजू काय आहे रे 16 सेमी. काय आहे बघा ती 16 सेमी. मग मी काय केलं, इतर ज्या काही दोन बाजू आहेत ह्या दोन बाजूंची काय केली रे बेरीज केली तर ती किती आली बघा 9 अधिक 6 सेमी. ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर ती किती आहे रे 15 सेमी. म्हणजेच इथे आपल्याला काय दिसतंय दोन बाजूंच्या लांबींची बेरीज आली 15 सेमी. ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी आहे रे कमी आहे. कशी आहे रे कमी आहे. म्हणून जो काही त्रिकोणाचा गुणधर्माच्या म्हणून त्रिकोणाच्या बाजूच्या गुणधर्मानुसार या मापाचा त्रिकोण काढता येत नाही. काढता येत नाही. त्यानंतर प्रश्न चौथा काय दिला आहे बघा 8.4 सेमी 16.4 सेमी आणि 4.9 सेमी. आता सर्वात मोठी बाजू काय आहे रे 16.4 सेमी. मग इतर दोन बाजूंची जर मी बेरीज केली ती काय येणार आहे बघा 8.4 सेमी अधिक 4.9
9 सेमी. ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर काय येतं रे 9 अधिक 4 बरोबर काय आले 1303. हातचा गेला 1. 8 अधिक 9 9 अधिक 4 बरोबर काय आले रे 13. म्हणजेच काय आले 13. आता बघा एका अंकानंतर दशांश चिन्ह म्हणून काही इथं दिलं मी दशांश चिन्ह. जी काही सर्वात मोठी बाजू आहे ती किती आहे रे 16.4 आणि जर ह्या दोघांच्या लांबींची बेरीज ती किती आली रे 13.3. म्हणजेच तिसरी बाजू कशी आहे रे जी मोठी आहे. काय आहे रे मोठी आहे. म्हणून जो काही त्रिकोणाच्या बाजूच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या बाजूच्या गुणधर्मानुसार या मापाचा त्रिकोण काढता येत नाही. त्यानंतर आहे बघा प्रश्न 5. प्रश्न 5मध्ये आपल्याला काय दिसतंय बघा. एक बाजूची लांबी दिली 15 सेमी, दुसरी दिली 20 सेमी, तर तिसरी आहे 25 सेमी. सर्वात मोठी बाजू किती आहे रे 25 सेमी. मग मी काय केलं ह्या जे काही इतर दोन बाजूंची लांबी ह्यांची काय केली बेरीज केली. ती किती आहे 15 सेमी अधिक 20 सेमी बरोबर किती आले रे 15 अधिक 20 बरोबर काय आली रे 35 सेमी. काय आहे 35 सेमी. म्हणजेच येते जे काही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज आहे 35 सेमी. त्यानंतर जी काही तिसरी बाजू आहे ती किती आहे रे 25 सेमी. काय आहे 25 सेमी. म्हणजेच यावरून आपल्याला काय करते दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही कशी आहे रे मोठी आहे. यावरून जो काही त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार या मापाचा त्रिकोण काढता येतो. या मापाचा त्रिकोण काढता येतो. त्यानंतर प्रश्न 6 काय दिलाय बघा. एक बाजूची लांबी दिली 12 सेमी, दुसरी दिली 12 सेमी, तर तिसरी किती आहे रे 16 सेमी. म्हणजे सर्वात मोठी बाजूची लांबी किती आहे रे 16 सेमी. म्हणून मी इतर दोन बाजूंची लांबी त्यांची काय केली रे बेरीज केली. तर ती किती आली 12 अधिक 12 12 अधिक 12 किती आली रे 24 सेमी. किती आहे 24 सेमी. यावरून मी काय म्हणू शकते बघा जे काही दोन बाजूंची लांबी किती आहे रे 24 सेमी आणि जी काही तिसरी बाजूची लांबी आहे ती किती आहे रे 16 सेमी. म्हणजेच दोन बाजूंची लांबी ही तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा कशी आहे रे मोठी आहे. यावरून मी काय म्हणू शकते जे काही त्रिकोणाच्या बाजूंच्या गुणधर्मानुसार या मापांचा त्रिकोण काढता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो जो काही प्रश्न 5 आहे हा सोडवताना दोन लहान बाजूंची बेरीज ही नेहमी मोठ्या बाजूपेक्षा जास्त असते हे विसरू नका. तर कसा वाटला हा उदाहरण संग्रह. गणिताच्या गमती जमती आणि सोप्या ट्रिकसाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा सराव कराल तरच गणितात टॉप कराल.